माजी राज्यपाल महाराष्ट्राचा अपमान करतात, त्यांना पुरस्कार देते सरकार असं कालच नीट म्हटलं आधी सगळ्यात आधी हे जे कोश्यारी नावाचे गृहस्थ आहेत ते महाराष्ट्रात राज्यपाल असताना त्यांनी जे उपत्याग केले, सगळ्यात आधी लोकशाही संविधानाची हत्या करून ठाकरे सरकार, उद्धव ठाकरे यांचं सरकार उलथवून टाकलं. म्हणजे ज्या गोष्टी संविधानानं करायला नको होत्या हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. हे आम्ही सांगत नाही, हे चीफ जस्टिस ऑफ इंडिया चंद्रचूड यांनी सांगितलेलं आहे. राज्यपालाने काही अनावश्यक आणि बेकायदेशीर कृत्य केली. राज्यपालपदी हे भगवंत कोश्यारी होते. त्यांना काही करून महाराष्ट्रामध्ये बहुमतातलं सरकार पाडून उद्धव ठाकरे यांचं भारतीय जनता पक्षाचं किंवा शिवसेना तोडून त्या गटाचं सरकार आणायचं होतं आणि ते त्यांनी करून दाखवलं. आणि त्यासाठी लोकशाही, संविधान आणि महाराष्ट्रातील जनतेच्या लोकभावना पायदळी तुडवल्या. संविधानाची हत्या केल्याबद्दल राष्ट्रपतींनी किंवा प्रधानमंत्र्यांनी त्यांना पद्मभूषण दिला असेल तर मी त्याचा निषेध करतो, शिवसेना निषेध करतो. आणि महाराष्ट्र सरकारनं सुद्धा निषेध केला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, त्यांचे इथून उपमुख्यमंत्री, त्यांनी निषेध यासाठी केला पाहिजे, ह्याच कोश्यारी राज्यपाल पदावर असताना महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा अपमान करणारी वक्तव्य केली. याच कोश्यारी यांनी बसून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केला होता. याबद्दल महाराष्ट्र सरकारनं देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या 2 उपनी या पद्मभूषण जो त्यांना दिला, शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना, शाहू फुले आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांना नरेंद्र मोदींचं सरकार सन्मानित करत. हे त्यांचं महाराष्ट्रावरचं प्रेम आहे. फडणवीसांनी त्याचा निषेध केला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी. हिरव्या रंगावरनं बरेच राजकारण होत आहे. गणेश नाईक असं म्हटले की हिरवा रंग हा प्रत्येक झेंड्यात आहे, त्याचं भांडवल किती करायचं हे प्रत्येकानं ठरवावं, अशा पद्धतीचा प्रश्न करून भाजपलाच घरचा आहेर दिलाय. बघा, हा विषय चालू आहे हिरव्याचा. हा भारतीय जनता पक्षाचा जुना धंदा आहे. हिरवा रंग कोणाच्या मालकीचा नाही. हिरवा रंग म्हणजे निसर्ग आहे. आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जर जुनी वक्तव्य पाहिली, त्यांनीही सांगितलेलं आहे की हिरवा रंग म्हणजे कोणाच्या मालकीचा, कोणाच्या बापाचा नाही. हिरव्या रंगावर कोणाची मालकी नाही. हे बाळासाहेबांनी सुद्धा हिंदू हृदय सम्राटांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पक्ष काय म्हणाली ती नगरसेविका मुलगी, हिरवा संपूर्ण मोगरा हिरवा करू. नाही, करून दाखवा ना. महाराष्ट्रात हरित क्रांती झालेलीच आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी क्षेत्राची हरित क्रांती झाल्यामुळे महाराष्ट्र हिरवाच आहे. त्याच्यामुळे तुमचा हिरवा रंग जो म्हणता राजकीय, त्याच्याशी आम्ही सहमत नाही. तुमच्या विचाराशी, तुमच्या भूमिकेशी आम्ही सहमत अजिबात नाही. आम्ही तुमचा राजकीय मैदानामध्ये पराभव करत राहू. हिरवा रंगावरती फक्त मुस्लिमांचा अधिकार आहे का? तर अजिबात नाही. हिरवा रंग हा निसर्गाचा रंग आहे आणि त्याच्यावर सगळ्यांचाच अधिकार आहे. पण भगव्या रंगावर भाजप असेल, तुमची शिवसेना असेल, एकनाथ शिंदेची शिवसेना असेल, ही दावा करते. कोण? भगव्या रंगावर. बघा, भगवा रंग जो आहे, आम्ही जेव्हा म्हणतो आम्ही भगवा फडकवणार, संपूर्ण महाराष्ट्र भगवा करू, याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आम्ही महाराष्ट्रामध्ये पसरवू आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जी भगवी पताका महाराष्ट्रात फडकवली ती आम्ही कायम ठेवू. त्याच्यामध्ये काहीच कोणती महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा जो भगवा रंग आहे त्याचा सुद्धा धर्माशी संबंध जोडत नाही. तो स्वराज्याचं प्रतीक, हिंदवी स्वराज्याचं प्रतीक आहे भगवा जिल्ह्यामध्ये. आणि जसं आम्ही म्हणतो की मुंबईवर फडकवू, महाराष्ट्रावर फडकवू, लाल किल्ल्यावर फडकवू,
फडकवणारच ना, आणि तो फडकवायलाच पाहिजे. आणि त्याच्याबरोबर हे सगळे इतर रंग जे आहेत, हिरवा, लाल, पिवळा, प्रत्येक पक्षाने आपापले रंग स्वीकारलेले आहेत, प्रत्येकाने स्वीकारलेले आहेत. डॉक्टर आंबेडकर साहेबांच्या पक्षाचा निळा, हे सगळे रंग एकत्र येऊन हा देश निर्माण झाला.